बहिणी न्याय कुठे मागायचा? कशी काम करते ते बघतो. तू पुण्यातच राहून दाखव. मला अशा धमक्या देत आहेत ते. मला वाटतं 20,000 रुपये ते कानावर ट्रीटमेंट चालू होती पण ते 20,000 पण दिले त्यांना. दोनदा 10,000 रुपये करून दिले. आता न्याय कुठे मागायचा? मी कसं लढायचं? कुणाकडे जायचं? आणि माझ्या नवऱ्याचा उपचार कसा करायचा? आज माझे लेकरं 8 दिवस झाले घरात आहेत. माझे लेकरं शाळेत सुद्धा नाही आहेत सर, घरात बसलेली आहेत. आता माझा नवरा येणार मला मी आश्रमातली असल्यासारखी मला कुणी नाहीये. मग मी न्याय कुठं मागं सांगा सर? यातला एकही शब्द खोटा नाही. अक्षरशः माझ्या पोटात केस आले सांगताना मला माझा बीपी वाढायची वेळ आली. त्याच्या मला न्याय पाहिजे. मला बाकी काही नको. मला जॉईनिंग करून घ्या. तारखेला डायरेक्ट येऊन सांगितलं की तुम्हाला कामावरून काढण्यात येतंय. आणि मग मी विचारलं का सर? तर ते म्हणले परत तुम्हाला घेणार मी कामाला. कुठले सुपरवायझर त्यांचं नाव? ते आदर्श जाधव. तर ते म्हणले तुम्हाला परत मी कामाला घेईन पण म्हणले माझे एक अट आहे तुम्हाला नंतर सांगेन. मी म्हणले आले आणि मला म्हणले की तुम्हाला एक ऑफर देतोय. म्हणलं कशाची सर? तर ती एक महिला मला 1.5 लाख रुपये देते, तुम्ही काय देणार? तर मी म्हणलं मी काय देऊ? मी संडास बाथरूम धुवून माझे आयुष्य घालवलंय. माझे लेकरं बाळ मी त्याच्यावर जगवते. शिक्षण पाणी माझ्या लेकरांचं त्याच्यावरच आहे आणि मी काय करू शकते? तर ते म्हणला की तुमच्याकडलंही काय करायसारखं आहे. मी गोड्यावर होते कामाला. 14 वर्ष झाले मला बदली केली इथं. माझे 2 पोर आहेत, नवरा नाही. मला घरी बसवलंय. मग मी अर्चना भोसले. मी वाकड शाळेमध्ये साफसफाईचं काम करते. तर एक महिना झाले ह्यांचं कॉन्ट्रॅक्ट आलेलं आहे. दशरथ पलटवड ह्या मॅनेजरचं नाव आहे. तर त्यांनी डायरेक्ट व्हिजिट केलं शाळेवरती. व्हिजिट केल्याच्यानंतर सगळ्यांसोबत मी पण होते. सगळ्यांचे रूल्स सांगितले त्यांनी की प्रत्येकाचं शेड्यूल सांगितलं कामाचं. आणि मी विचारलं की सर माझं काय? तर मला म्हटले की ये तू गाडीपाशी, मी तुला सांगतो. मग मला असं वाटलं इथं यादीमध्ये नाव वगैरे नसणार, मग तिथं असेल त्यांच्याकडे काही पेपर वगैरे. म्हणून मी गाडीपाशी गेले. तर गाडीपाशी गेल्याच्यानंतर म्हणले असल्या लोकांना कामाला घ्यायचं नाही. हात ओढला आणि गाडीमध्ये म्हणजे नाही का असं हात करून मला म्हणले गाडीपाशी बस, गाडीमध्ये बस. म्हणून मी दगडफेक केली गाडीवरती. तर मग माझ्यासोबत असा अन्याय झालेला आहे. हा नाही झाला पाहिजे. मला माझी रोजी तशी कंपनीत कसलाच त्रास झालेला नाही. माझ्या मुलांना शपथ सांगते, मी प्रामाणिकपणे काम करते. मी मंगळसूत्राची शपथ घेऊन सांगते माझा नवरा आजारी आहे. मी त्याच्यासाठी एवढं कष्ट केले. 3 लोकांची कामं केली. आज हा रिपोर्ट माझा जे बोलते ते थेरगावच्या शाळेत पण मिळेल. आता कॅमेऱ्यात पण दिसेल 5 तारखेपर्यंतचा. मी 4 तारखेपर्यंत तिथं ह्याच्या हाताने कामं केलीत. मी मला वाईफर दिलेलं नाही. मला तू पाईप दिलेलं नाही. मी डस्टबिनने वाहून एकटीने बेंच काढून वर्ग धुतले. शिक्षक लोक माझ्यासाठी म्हणतात ही बाई प्रामाणिक आहे, काम करू द्या. तरी त्यांना म्हणतात नाही आमच्या साहेबांचा आदेश आहे. त्या बाईची वर्तणूक खराब आहे, त्या बाईला आम्ही ठेवणारच नाही. पण माझा अन्याय मला कुठेतरी न्याय मिळावा सर. मी आता सध्या खूप अडचणीत आहे. मला मी अक्षरशः वेडी झाले. मला हा माणूस आला की मला प्रत्येक वेळेस तुला मला त्रास देतात. काय कोणच धरले मला फक्त त्यांच्या बरोबर जाईना म्हणून. माझ्या मागं कुणी नाही म्हणून. माझ्या नवऱ्याला येण्याचा डोक्याचा परिणाम आहे म्हणून. एका बाईने न्याय कुठं मागायचा? बायका कुणी आलं तर त्यांच्या बाजूला घेतात. ते पण ते जायचं नाही, त्याची साथ द्यायची नाही. आज प्रत्येक शाळेवर माझा फोटो दाखवून कळतात ही बाई बेकार आहे, हिची वर्तणूक खराब आहे. कुठल्या शाळेवर तुला कामाला घ्यायचं मी लायकीचं सोडणार नाही. तू कशी काम करते ते बघतो. तू पुण्यातच राहून दाखव. मला अशा धमक्या त्याच्या हाताने घेतात की का बाबा तुला कामाला ठेवतो. 20,000 रुपये ते कानावर ट्रीटमेंट चालू होती पण ते 20,000 पण दिले त्यांना. दोनदा 10,000 रुपये करून दिलेत. औंधच्या हॉस्पिटलमध्ये पलटवार सरांची आई ऍडमिट होती. त्यांचा हात का पाय काहीतरी फ्रॅक्चर झाला होता. त्या हॉस्पिटलला माझा पैसा वापरला सर. लेकरांची शपथ, नवऱ्या शपथ, मला दुसरं जवळचं कुणी नाहीये. माझा नवरा आज मरणाच्या दारात आहे. महिन्याला 5,000ची माझ्या नवऱ्याला ट्रीटमेंट आहे. ते सगळे पुरावे माझ्याकडे आहेत. मी इतकी व्याकुळ झाले. मला तरी एवढं 4 तारखेपर्यंत काम करू सुद्धा त्याने मला घरी बसवलंय. आता सध्या माझ्या कामात काहीच चूक नाहीये. फक्त म्हणतात जा त्यांच्या बरोबर कामाला. मग मी आता न्याय कुठं मागायचा? मी कसं लढायचं? कुणाकडे जायचं? आणि माझ्या नवऱ्याचा उपचार कसा करायचा?
अशोक तांबवे माझं नाव आहे. मी माध्यमिकमध्ये कामाला होते पवळे शाळेत आणि ते सुपरवायझरनी मला 9 तारखेला डायरेक्ट येऊन सांगितलं की तुम्हाला कामावरून काढण्यात येतंय. आणि मग मी विचारलं का सर, तर ते म्हणले परत तुम्हाला घेणार मी कामाला. कुठले सुपरवायझर त्यांचं नाव? ते आदर्श जाधव. तर ते म्हणले तुम्हाला परत मी कामाला घेईन, पण म्हणले माझी एक अट आहे ती मला नंतर सांगेन. मी म्हणलं बरं. तर मग त्यांनी काय केलं, आता माझ्या मिस्टरांना फोन केला, माने सरांनी, आदर्श जाधवनी नंबर दिला माझ्या मिस्टरांना. आणि मग आम्ही तिकडं गेलो आकुर्डी चौकामध्ये आणि त्यांनी सांगितलं की मला चहा पाजला, माझ्या मिस्टरांना चहा पाजला हॉटेलमध्ये. आणि ते काय म्हणले, माझ्या मिस्टरांकडून माझ्यापाशी आले आणि मला म्हणले की तुम्हाला एक ऑफर देतोय. म्हणलं कशाची सर? तर ती एक महिला मला 1.5 लाख रुपये देते, तुम्ही काय देणार? तर मी म्हणलं मी काय देऊ, मी संडास बाथरूम धुवून माझे आयुष्य घालवलंय, माझे लेकरं बाळ मी त्याच्यावर जगवते, शिक्षण पाणी माझ्या लेकरांचं त्याच्यावरच आहे आणि मी काय करू शकते? तर ते म्हणला की तुमच्याकडलंही काय करायसारखं आहे. मी म्हणलं मग मला म्हणलं तुम्हाला ती शाळा देतो जिथं म्हणून तिथं जावा. मी म्हणलं बरं. तर मला म्हणले घोलपकडं जा, तानाजी भाऊकडं खालेकडं जा, इकडं जा तिकडं जा. मी सगळीकडे चौकड गेले पण कुठंच देवानी माझी आशा निराशा करून टाकलेली आहे. म्हणून मी लाडक्या भावाला माझी विनंती आहे की लाडक्या बहिणीला तुम्ही थोडं सहकार्य करा म्हणून. नमस्कार, मी कामिनी बोराडे बोलते. मी राटणी शाळेत होते, 3 वर्षापूर्वी लागले होते. 9 तारखेला तेव्हा आला आणि म्हणला की तुम्हाला कामावरनं काढण्यात जाईल. या अश्विनी ताईचं काही संबंध नसताना तिला म्हणतो की तुला अश्विनीनं कामाला लावलंय म्हणून मी तुला काढतोय कामावरनं. आता आम्ही कोणाकडे जायचं की आम्हाला आशा पण नाही की कोणाची की आम्हाला कामावरनं काढतो हे की ते, म्हणून असं सांगतो की तुम्हाला कामावरनं काढतो, पगार फिगार काही देत नाही. मॅडम कोण आला होता? दसरथ पलटवार. काय आहे त्यांची पोस्ट? काय? मॅनेज. मी सुवर्ण संदीप निकम. मी अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या माध्यमातून 8 वर्षापासून काम करते. या सगळ्या सफाई कर्मचारी महिला मी यांच्यासाठी काम करते. गेल्या 3 महिन्यापासून यांचा माझा परिचय आहे. जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांच्याकडून मी सगळा आराखडा काढून आणला सफाई कर्मचाऱ्यांचा. त्याच्यानुसार मी प्रत्येकीला प्रिंट दिली की बाबा असा हे नियम लागू असतात, याच्या व्यतिरिक्त तुम्ही कोणतं काम करता, काय करता. महिलांशी बोलले, ग्रुप केला. नंतर हे नवीन कॉन्ट्रॅक्ट 9 नोव्हेंबरला आलं. मी म्हटलं बाई आचारसंहितेमध्ये आहे कॉन्ट्रॅक्ट कसं काय आलं? त्यासाठी मग आयुक्तांना आम्ही लेटर दिलं. नंतर मग टायपिंग केली, आयुक्तांना लेटर दिलं. 12 नोव्हेंबरला मी लेटर दिलं. नंतर मी आदर्श त्याला पण फोन केला. मी म्हटलं का रे बाबा, महिलांच्या शाळेवर जातोय, धमक्या देतोय की तुम्हाला काढलं शाळेतून, येऊ नका. आता 2 दिवसापूर्वी कॉन्ट्रॅक्ट आला आणि लगेच येऊ नका म्हणताय म्हणजे काय? 6 महिने 3 महिने तुम्ही आधी त्यांना नोटीस दिली पाहिजे, सांगितलं पाहिजे, बोललं पाहिजे. हे असं काहीच नाही. त्यांचं वय नाही झालेलं. प्रत्येक सफाई कर्मचारी हा 36, 30, 32, 40 वर्षाचा आहे. मग त्याच्या रोजीरोटीवर तुम्ही असं कसं काय डायरेक्ट येऊ नका म्हणजे काय? मग त्यांना विचारलं, महिलांनी मला बोलल्या की असं झालं ताई, तसं झालंय. म्हटलं ठीक आहे, आपण पालिकांना एकदा पालिकेमध्ये जाऊन आयुक्तांना एक लेटर देऊया. तर मी काहीतरी 12 नोव्हेंबरला लेटर दिलं. त्याच्यानंतर आत्ताही मला अजूनपर्यंत त्याचा काही रिप्लाय आलेला नाही की का ताई असं का काय, काहीच नाही. फोनसुद्धा आलेला नाही. मग त्याच्यासाठी परत आरोग्य अधिकाऱ्यांना पण भेटलो आम्ही. माझे दुसरे कर्मचारी होते सफाई कर्मचारी, तेही पदावर आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष वगैरे, त्यांना घेऊन गेले, त्यांच्याशी बोलले, मीटिंग केली. तर ते म्हणले ठीक आहे. आम्ही त्यांना सांगितलं की कॉन्ट्रॅक्टदार कोण आहेत, तर ते बोलले शितोळे म्हणून. म्हटलं ठीक आहे, त्यांना समोरासमोर बोलून घ्या, काय महिलांचा प्रश्न आपण समोरासमोर बोलूया. ठीक आहे बोलले. आता मी काल धरणं हे आरोग्य अधिकाऱ्यांनी मी लेटर लिहिलेले, मी आयुक्तांना लेटर दिलेलं आहे, पण त्याचा रिप्लाय मला अजूनही आलेला नाही आहे. तर माझं फक्त पालिकेला हेच निवेदन आहे की या सफाई कर्मचारी 70 महिलांना काढलेले, थोडेही सुद्धा नाही आहे. आणि हे प्रत्येकीचं कोणाचे मिस्टरांचा डोक्याचा प्रॉब्लेम आहे, कोणाची मुलं अपंग आहेत, कोणावर घराचं भाडं आहे, काय आहे. प्रत्येकजण डिप्रेशनमध्ये, कोणाचे मिस्टर ड्रिंक करतात, कामसुद्धा करत नाही, तर पूर्ण घर आहे त्यांच्यावर अवलंबून आहे. तर मला शासनाला किंवा पालिकेला एवढं सांगायचं आहे की जेव्हा तुम्ही महिलांना कॉन्ट्रॅक्ट वगैरे देता ना, तर ते आता काही माझ्या असं काही निदर्शनात आलं आहे की आदर्श जाधव त्यांना सांगते की आयुक्तांचं लेटर आणा. मग आयुक्तांनी त्यांना कामावर जॉईन केलं का? नाही ना. मग त्यांना त्यांचं काय आहे ना, तुम्ही जसं जॉईन करून घेता ना तसंच त्या महिलांना कामावर काढण्याचाही अधिकार तुम्हाला नाही आहे. माझ्या सगळ्या महिला या कामाला रुजू झाल्याच पाहिजे, एवढीच माझी विनंती आहे पालिकेला. आणि जे आम्ही आता निवेदन दिले त्याचंही उत्तर लवकरात लवकर पालिका.
मी नागोबारणे शाळेत काम करते आणि बऱ्याचशा गोष्टी अशा झाल्या माझ्या निदर्शनात आल्या की महिलांना खूप प्रकारे आहे ना वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचं छळवणूक झाली. एक पाऊल हेच आहे की जर न्याय जर ह्या लोकांना नाही भेटला तर आम्ही आंदोलन पण करू, रोडवर उतरू.